एकीकडे शेतकऱ्यांची ही अवस्था आहे तर दुसरीकडे ग्रामीण भागामध्ये याच उन्हाच्या तापामुळे सध्या गावकऱ्यांना पाण्याच्या टंचाईचा सामना करावा लागतोय। अहिल्यानगरमध्ये दुष्काळाच्या झळा तीव्र जाणवायला लागल्यात आणि ग्रामस्थ पाणी टंचाईने हैराण झालेत। गावात जलजीवन मिशन अंतर्गत 1.25 कोटी रुपयांची कामं करण्यात तर आली आहेत, पण या अंतर्गत पाण्याचा एक थेंबही गावकऱ्यांना मिळू शकलेला नाही। योजनेचा काहीही उपयोग होत नाही असा आरोप ग्रामस्थ करतात आणि विहिरीवरून पाणी आणण्यासाठी मोठी गर्दी होते। पण विहिरीतलं पाणी सुद्धा गावकऱ्यांना पुरत नाहीये, त्यामुळे टँकर तरी उपलब्ध करून द्या अशी मागणी गावातनं होतीये। वाड्या वस्त्यावरून लांबून लांबून आणावं लागतंय आणि त्या हिशोबाने पाण्याला कमी 2 आणि 3 घंटे जाते पाणी आणण्यासाठी। इथून पुढं कामाचे खाडे तोडे आहेत काही वेळेस। बरं इथून नगर या मंडळीला कामाला लागतं आम्हाला त्या हिशोबाने। आणि बरेचसे बाहेर सगळं महिला वर्ग सगळं कामाला जाणार आहे आणि पाणी नाही भेटलं तर मग घरीच बसावं लागतं बिगर साहेब। जल जीवन मिशनचं 1 कोटी रुपयाचं काम जी अगदीच त्याचा दर्जा म्हणण्यापेक्षा ती काम अर्धवट झालेलं आहे आणि अर्धवट काम झाल्यामुळं त्यातल्या कुठल्याही प्रकारे कोणत्याही वस्तीला कोणत्याही गाव म्हणजे कोणत्याही एका व्यक्तीला देखील टाकीत पाणी सुद्धा येणं मुश्किल आहे आणि त्या विहिरीला देखील ज्या ठिकाणी विहीर घेतली त्या विहिरीला देखील पाणी नाही। शासनाकडे विनंती आहे त्या योजनेकडे लक्ष घालून मोठ्या प्रमाणात आमचा पाण्याचा जो प्रश्न आहे तो मिटवावा अशीच अपेक्षा बाळगतो।